नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्डची जी काही अपडेट आलेली आहे, आपण घरबसल्या आपल्या मोबाईलमधून आपली ईमेल आय डी जी आहे तर ती फ्री ऑफ कॉस्टमध्ये अपडेट करू शकणार आहे किंवा चेंज करू शकणार आहे. आणि तुम्हाला जर मोबाईल नंबरसुद्धा चेंज करायचा असेल तर तोसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डचे जे ॲप्लिकेशन आहे तर त्यांच्यातून त्या ठिकाणी तुम्ही ॲड्रेस असेल, मोबाईल नंबर असेल किंवा ईमेल आय डी फ्रीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी अपडेट करू शकतात. तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे प्ले स्टोअर आहे तर त्याच्यातून आपल्याला ऑफिशियल आधार कार्डचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमध्ये ऑफिशियल आधार कार्डचे ॲप्लिकेशन आहे आधार म्हणून, तर ते तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल जी आहे, तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर त्यावर तुम्हाला OTP वगैरे येणार आणि ते टाकून तुम्हाला त्या ठिकाणी प्रोफाईल जी आहे तर ती तयार करायची आहे. जसे तुम्ही प्रोफाईल वगैरे क्रिएट करणार ॲप्लिकेशनवरती आधार कार्डच्या, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिसचा एक ऑप्शन मिळणार. तर त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा मोबाईल नंबरचा ऑप्शन दिसणार आहे अपडेट करायचा. त्यानंतर तुम्हाला ॲड्रेसचा ऑप्शन दिसणार आणि त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी जी आहे तर ती चेंज करायचा ऑप्शन आहे तर तो मिळणार आहे. तर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल, अपडेट करायचा असेल घरबसल्या, तर तुम्हाला त्या ठिकाणी 75 रुपीज एवढे जे आहे तर ते चार्जेस लागणार आहे. आणि ॲड्रेस वगैरे चेंज करायचा असेल तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी 75 रुपीज त्या ठिकाणी चार्ज आहे तर तो लागणार आहे. पण त्या ठिकाणी जी ईमेल आय डी आहे तर ती आपल्याला 31 डिसेंबर 2024पर्यंत फ्रीमध्ये अपडेट करता येणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे ईमेल आय डी जी आहे तर ती आपल्या आधारला अटॅच नाही किंवा अपडेट नाही. तर सर्वांनी 31 डिसेंबरपर्यंत जी मुदत दिलेली आहे आपल्याला फ्रीमध्ये ईमेल आय डी अपडेट करण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्ही फ्रीमध्ये तुमचा ईमेल आय डी असेल तर तो त्या ठिकाणी चेंज करू शकतात किंवा अपडेट करू शकतात. आणि त्यासाठी तुम्हाला जे व्हेरिफिकेशन वगैरे लागणार आहे तर ते OTP वगैरे लागतील तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आणि फेस ऑथेंटिकेशन आपल्याला लागणार आहे. तर ह्या ज्या संपूर्ण स्टेप आहे तर त्या तुम्ही कंप्लीट केल्यावर तुमचा जो ईमेल आय डी आहे तर तो त्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्टमध्ये अपडेट होऊन जाणार आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे ईमेल वगैरे आहे तर ते अपडेट नाही, तर त्यांना हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.